नमस्कार, मी परमदास जाधव. तर देशभरात सध्या एकच चर्चा सुरू आहे. पेपर लीक होत आहेत की संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच लीक झालेली आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतात स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरती परीक्षेमध्ये पेपर फुटीच्या ज्या घटना आहे ह्या सतत वाढताना दिसत आहेत. तर एका रिपोर्ट्सनुसार देशात गेल्या काही वर्षात तब्बल 89 पेपर लिकेजच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि जवळपास 48 परीक्षा ह्या रद्द झालेल्या आहेत किंवा पुन्हा घ्याव्या लागल्या आहेत. आता नेट 2026 प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा देशभरात चर्चेला आलेला आहे. तर नेट परीक्षा 2026 रद्द झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. राजस्थान पोलिसांच्या तपासात गेस पेपर या नावाखाली प्रश्न विकले गेल्याचा आरोप समोर आलेला आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार हे प्रश्न 10 ते 25 लाख रुपयापर्यंत विकले गेलेले होते. या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू केले होते. नागपूरसह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलेली होती. तर तामिळनाडूमध्ये जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत विजय आणि इतर अनेक नेत्यांनी नेट व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ही फक्त पेपर फुटी नाही तर एक व्यवस्थेतील मोठी त्रुटी आहे असंही काही नेत्यांनी म्हटलेलं आहे की तज्ज्ञांच्या मते पेपर लीक जे जाळं आहे ते आता फक्त एका राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि कोचिंग नेटवर्कच्या या माध्यमातून देशात पोचल्या जात असलेल्या या संशय आहे. यामुळे मेहनत करणारे लाखो विद्यार्थ्यांचे जे आत्मविश्वास आहे हा तुटलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी वर्षभर भरपूर अभ्यास करतात, पण काही जण पैशाच्या जोरावर परीक्षा पास होतात, अशी भावना आता वाढत चाललेली आहे. या दरम्यान केंद्र सरकारने 2024 मध्ये जी पब्लिक एक्झामिनेशन जे लागू केलेलं होतं, या कायद्यानुसार पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा आहे आणि कोट्यावधीचा दंड होऊ शकतोय. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. जर प्रत्येक वर्षी परीक्षा लीक होत असतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? तुमच्या मते देशात जो पेपर लीक थांबण्यासाठी काय केलं पाहिजे का आणि दोषींना कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.